विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा दरवर्षी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेतली जाते. याही वर्षी ती 1 डिसेंबरला या ठिकाणी 1:30 ते 4:30 संबंधित केंद्रावरती असणार आहे. या ठिकाणी अभ्यासक्रमाचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असतं हे सांगितलेलं आहे. तरी या ठिकाणी पहिला प्रश्न 20 गुणांचा अचूक पर्याय निवडा होता, तो 10 गुणांचा केलेला आहे. या ठिकाणी चौथीच्या अभ्यासक्रमावरती 40 गुण असणार आहे. ते प्रथम सत्राच्या 5वीच्या अभ्यासक्रमावरती 40 गुण असणार आहेत. 20 आव्हानात्मक असणार आहेत. अशा पद्धतीनं 100 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. चौथीच्या अभ्यासक्रमातील पहिलं, 7वं, 16वं हे प्रकरण वगळून आपण अभ्यास करावा. या ठिकाणी प्रश्न 3 आपण पूर्ण केलेले आहेत. प्रश्न 4 आपण सोडवणार आहोत. त्यातला या ठिकाणी 3 गुणांचा प्रश्न आहे. तो एका वर्तुळाच्या परिघ 62.80 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास आणि त्रिज्या काढा. द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज 62.80 सेंटीमीटर. देन फाइंड इट्स डायमीटर अँड रेडियस. वर्तुळाचा परिघ 62.80 सेमी दिलेला आहे. वर्तुळाचा परिघ सूत्र आहे 2πr. सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. वर्तुळाचा परिघ 2πr, त्याची किंमत दिल्या 62.80 बरोबर. 2 गुणिले पायची किंमत 3.14 गुणिले आर, त्रिज्या काढायचे आहे. आरला गुणिले 2 आणि 3.14 म्हणजे 14 दुने 28 आणि बेत्रिक कसा 6.28. 62.80ला भागिले करायचे आहेत. या ठिकाणी दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी आहे, छेदस्थानी पण तिसऱ्या ठिकाणी आहे. ते गेले समजा 628, इथं 6280 होणार आहे. 628 एक्के 628 आणि हे 0 म्हणजे 10. आर बरोबर 10, त्रिज्या आपल्याला 10 सेमी मिळालेली आहे. आणि व्यास आपणास माहीत आहे, त्याचे दुप्पट असतो. त्रिज्या दुप्पट, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, 2 गुणिले 10, 20 सेंटीमीटर व्यास आहे. ओके, हे 3 गुण आपल्याला सहज मिळतात. बी आहे या ठिकाणी 3 गुणांचा वर्गमूळ काढायचा आहे भागाकार पद्धतीनं. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 193.21 बाय युजिंग डिव्हिजन मेथड. या ठिकाणी 193.21चं वर्गमूळ काढताना दशांश चिन्हाच्या उजवीकडं या ठिकाणी 21 आहे. 2 संख्यांचा गट तयार करायचा असतो. दशांश चिन्हाच्या डावीकडं 93 या संख्येचा 2 अंकी संख्येचा एक गट आहे. आणि 1 हा त्याला जोडीदार नसल्यामुळे एकचा एकच गट, या संख्येचा एकच गट. त्यामुळं अशी संख्या शोधायची एका गटासाठी. 1 साठी कोणत्याही संख्येचा वर्ग 1 पेक्षा मोठा असता कामा नये, म्हणजे 1चा वर्ग 1च. त्यामुळे पहिलाच भाग 1चा लागला आहे. त्यामुळे इथं 2 वेळा 1, खातर 1 गुणिले 1 1, 1 गेले 0. बेरीज करायची, 1 आणि 1 2. त्यानंतर 93 पुढचे उतरून घ्यायचे, गट उतरून घ्यायचा पूर्ण 93. आता या ठिकाणी 1 आणि 1 2 आलेला आहे. 2 वर अशी संख्या घ्यायची. समजा 2 वर 1 घेतलं तर 21ला 1नच गुणायचं. समजा 2 वर 3 घेतलं, 3नच गुणायचं, म्हणजे 23ला 3. समजा 2 वर 2 घेतले, 22ला 2नच गुणायचं. अशी संख्या शोधायची, अशी संख्या निवडायची की 2 वर 2 घेतले, 22 झाले. 22ला 2 गुणायचं, 22 दोन्ही 44, 93पेक्षा भरपूर लहान होते, पाठीमागे राहते. त्यामुळं 23 त्रिक 69. आणि आपण या ठिकाणी जर या ठिकाणी 24 घेतलं, 2 वर 4, 24ला 4ने गुणलं तर 24 चोक 96, 93पेक्षा मोठी होते. म्हणून इथं 3 निवडलेलं आहे. 3चा भाग करायला लागलेला आहे. 23 त्रिक 69, 23 आणि 3 26. इथं बेरीज करायची 26. 93मधनं 69 गेले, 24 उरले, 13त 9 गेले 4, आणि 9तनं 6 1 7 गेले 2, 24 उरले, वरचे घेतले 21. आता या ठिकाणी 2421 संख्या, इथं 26 आहे. 26 वर 9च का घेतलं तर 26 वर 9 घेतल्यामुळं 269ला 9नच गुणायचं. 99 81. इथं 9 घेतलं तर त्या 9ला गुणलं तर 99 81, एकक स्थान 1 येते. आणि 269ला 9न गुणल्यानंतर गुणाकार 2421 येतोय. 99 81ला खाच्याल 2, 9 सक 54, आणि या ठिकाणी 8. 62ला 2 हातचे आले 6, 9 18 24, 24 से 21, 2421 म्हणून 2421 गेली 0. इथं बेरी 269 अधिक 9 278. इथं 9चा भाग लागला. पॉईंटच्या पुढची संख्या घेतलेली आहे म्हणून 13.9. बाकी 0 उरल्या, म्हणजे 193.21चं वर्गमूळ या ठिकाणी 13.9 असं लिहायचं. ओके.
पुढचा प्रश्न आहे, दोन क्रमवार समसंख्यांचा गुणाकार 66,048 आहे, तर त्या संख्या कोणत्या? द प्रॉडक्ट ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स इज 66,048. देन फाइंड दीज नंबर्स. त्या दोन क्रमवार संख्या x आणि x अधिक 2 या ठिकाणी समसंख्या आहे, त्यामुळे 2, 4, 6, 8 पुढची संख्या पाठीमागच्या संख्येनं दोन मोठी असत्या. पुढची संख्या पाठीमागच्या संख्येपेक्षा 2 मोठी असते, म्हणून या ठिकाणी x पहिली संख्या तर दुसरी x अधिक 2 क्रमवार झाल्या. यांचा गुणाकार या ठिकाणी 66,048 दिसतोय, दिलेला आहे. ओके. बाहेरच्या पदाला आतल्या पदाला गुणल्यानंतर x गुणले x वर्ग अधिक 2 गुणले 2x 66,048 मागे घेतले एक वर्ग समीकरण तयार झालं. ओके. आता हे जे अवयव शोधलेत 66,048 चे अवयव 2 असे शोधलेत की 258 256. हेच का तर दोघांचा गुणाकार या ठिकाणी 66,048 येतोय आणि या ठिकाणी 256 नंतर 258 क्रमाची संख्या आहे ती. पहा या ठिकाणी 66,048 अवयव पडलेत. मूळ अवयव 2 न भागलं 33 0 24, 2 न भागलं 2 एके 82 16, 2 एके 2 उरला 1 13 झाले, 2 सक्क 12 उरला 1 2 पंचे 10 2 12 24, 2 न 2 8 16 2 2 4 उरला 1 2 पंचे 10 2 सक्क 12, परत 2 न 2 चौक 8 2 एके 2 2 2 4 उरला 1 2 8 16 16 झाले तिथं. 2 न परत 2 2 4 1ला जात नाही 0 2 सक्क 12 2 चौक 8, परत 2 न 2 10 20 2 त्रिक 6 2 2 4, परत 2 न 2 पंचे 10 2 एके 2 उरला 1 12 झाले 2 सक्क 12, परत 2 न 516चं निम्म 258, परत 2 न 129 आणि परत 129 मूळ संख्या 129 एक्के 129. वरून आपण आलो या ठिकाणी 129 गुणिले 2 258 आणि वरती 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16 दुनी 32 दुनी 64 दुनी 128 दुनी 256 256 आणि 258 या दोघांचा गुणाकार 66,048 येतोय आणि दोघांमधला फरक 2 येतोय. मग अधिक 2 फरक येण्यासाठी मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक ठेवायचं. 258चं 256चं वजा, म्हणून या ठिकाणी 256चं वजा आणि 258चं अधिक, म्हणजे पहिल्या कंसात x अधिक 258 याचे अवयव आणि दुसऱ्या कंसात x वजा 256. म्हणजे या ठिकाणी पहा x वर्ग अधिक 2x ऐवजी अधिक 258 आणि वजा x वजा 256x वजा 66,048, म्हणजे अधिक 2x ऐवजी एकदा अधिक 258x वजा 256x, म्हणजे अधिक 258 वजा 256 गेले. पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय. या पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय. आत राहिला x वर्गामधला, बाहेर x काढला, आत एक x राहिला आणि 258x म्हणून x बाहेर काढला, आत राहिला 258. हाच कंस पुढे लिहायचा असतो x अधिक 258 आणि हा x म्हणजे इथला आहे वजा 256x मधला आत x आहे तो आत घेतलेला आणि त्याचा सगुणक बाहेर 256 वजा आहे बरोबर 0. 2 सामायिक कंसाबद्दल एक कंस, बाहेरची पदे x वजा 256 बरोबर 0. ओके. अशा इथं सुद्धा या ठिकाणी x अधिक 258 आणि x वजा 256 बरोबर 0 घेतलेत. या ठिकाणी x अधिक 200 या दोघांचा गुणाकार 0 आहे, दोन कंसांचा, म्हणजे एकदा x अधिक 258 बरोबर 0 दाखवायचं. एका वेळेला या दोन कंसांचा गुणाकार 0 आहे, त्यामुळं एकदा एक एक कंस 0 दाखवायचा. हा कंस 0 घेतला तर या कंसाला 0ने गुणलं 0, हा 0 दुसऱ्यांदा घेतला यानं गुणलं 0, म्हणून x अधिक 258 अधिक 258 पलीकडे जाऊन वजा 258 आणि x वजा 256 बरोबर 0 दुसरा कंस 0 बरोबर दाखवला, वजा 256 पलीकडे गेले अधिक 256, x बरोबर वजा 258 ती समसंख्या ऋण नाही, त्यामुळे x इज नॉट इक्वल टू -258 म्हणून x बरोबर 256. म्हणून या ठिकाणी पहिली संख्या 256 आणि दुसरी संख्या 258. ओके. पहिली संख्या 256 पहिली संख्या, त्या पुढची अधिक 2 मिळवले की दुसरी संख्या 258 येते. ओके. त्यानंतर पाचवं उदाहरण आहे y वजा 2 अंश आणि y अधिक 30 अंश
कांचे कोटिकोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप किती y-20 अँड y+30 आर द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड द मेजर्स ऑफ ईच अँगल. कोटिकोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते म्हणून या दोघांची बेरीज 90 दाखवल्या y - 20 अधिक y अधिक 30 बरोबर 90 y अधिक y 2y अधिक 30 - 20 अधिक 10 आणि मग बरोबर 90 अधिक 90 पलीकडे गेले 90 वजा 10 80 2y बरोबर 80 त्यामुळे हे 2 गुणिले yला पलीकडे जाऊन 80ला भागिले 80 भागिले 2 40 y बरोबर 40 मग त्या कोणाचे माप आहे 40 वजा 20 y वजा 20 म्हणजे y ची किंमत 40 आली 40 वजा 20 बरोबर 20 अंश आणि दुसरा y अधिक 30 y ची किंमत 40 अधिक 30 70 20 आणि 70 90 दुसरा 40 अधिक 30 बरोबर 70 40 अधिक 30 बरोबर 70 40 वजा 20 बरोबर 20 70 आणि 20 90 ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 18 भागिले 42 छेद 42 ही परिमेय संख्या दशांश रूपातल्या राईट द रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म 18/42 म्हणजे 18ला 42नं भागलेलं आहे. पहा या ठिकाणी 18ला 42नं भाग जात नाही म्हणून शून्याचा लावलाय दशांश चिन्ह दिले 18 वर शून्य गेले 180. आता 42 चोक 4 2 8 आणि 4 चोक 16 42 तिरक 180 पुढे संख्या येतात म्हणून 18 42 पेक्षा लहान म्हणून पहिला भाग शून्याचा आपण 0 18 वर जादा घेतले म्हणून दशांश चिन्ह त्यामुळे 42 चोक 168 180 मधून 168 गेले या ठिकाणी 12 उरले 12 वर परत शून्य घेतले या ठिकाणी 42 दोन्ही 84 42 दोन्ही 84 42 तिरकं घेतलं तर 3 2 6 3 चोक 12 126 होते म्हणून 2 42 2 84 120 मधून 84 गेले 36 उरले 36 वर शून्य घेतले या ठिकाणी 42 8 जर आपण 9 घेतला असता 9 चोक 36 आपण पुढे जातोय 360च्या पुढे जातोय हातच्या आलेला आहे त्यामुळे 42 8 8 2 16 6 चले 8 चोक 32 ने 33 360 म्हणून 336 गेले 24 उरले 24 वर शून्य घेतलं 240 झाले 240 म्हणजे पुन्हा या ठिकाणी 42 पंचे 210 6 घेतलं तर 240च्या पुढे जातोय 5 2 10 5 21 240 म्हणून 210 गेले उरले या ठिकाणी 30 30 वर शून्य घेतले 300 झाले पुन्हा 42 7 7 2 14 7 चोक 28 29 294 42 7 294 300 मधून गेले उरले 6 6 वर शून्य 60 झाले आणि पुन्हा 42 1 42 उरले 18 पुन्हा भागाकार रिपीट होणार आहे म्हणून या ठिकाणी 18/42 या परिमेय संख्येचं दशांश रूप 0.42 85 71 पुन्हा तोच गट येणार आहे ओके म्हणून डॉट 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 म्हणजेच 18/42 बरोबर 0.42 85 71 त्याच्यावरती बार केलेला आहे म्हणजे हा गट पुन्हा पुन्हा येतोय 6 संख्यांचा ओके. या पुढील व्हिडिओ या ठिकाणी या पुढील प्रश्न जे आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनच्या पुढे क्लिक करा आपल्या मित्रांनाही या चॅनलची लिंक पाठवून हा व्हिडिओ पाठवून त्यांच्यासुद्धा गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.